बातमी मुंबईमधून आहे. मुंबईमध्ये म्हशीचं दूध 9 रुपयांनी महागणार आहे. म्हशीचं दूध प्रति लिटर 93 वरून थेट 102 रुपये होणार आहे. 1 सप्टेंबरपासून नवे दर लागू होतील. दूध दरवाढीमुळे मुंबईकरांच्या खिशाला कात्री लागणार आहे. मुंबई दूध उत्पादक संघाकडून दरवाढीचा हा निर्णय घेण्यात आलेला आहे. तर आता मुंबईमध्ये म्हशीचं दूध 9 रुपयांनी महागणार आहे. आधीच महागाई वाढत चाललेली आहे. दैनंदिन वापराच्या वस्तू ह्या महागत चाललेल्या आहेत आणि आता त्यात दूध देखील महागत आहे. म्हशीचं दूध हे 9 रुपयांनी महागणार आहे. म्हशीचं दूध आता थेट 93 रुपयांवरून 102 रुपये होणार आहे. 1 सप्टेंबरपासून हे नवे दर लागू होतील. या दरवाढीमुळे मुंबईकरांच्या खिशाला कात्री लागणार आहे. मुंबई दूध उत्पादक संघाकडून हा दरवाढीचा निर्णय घेण्यात आलेला आहे. तर मुंबईमध्ये म्हशीचं दूध हे 9 रुपयांनी महागणार आहे. येत्या 1 सप्टेंबरपासून हे दर लागू होणार आहेत. अनेक पालेभाज्या महागत चाललेल्या आहेत. दैनंदिन वापराच्या वस्तू महागत चालल्या आहेत आणि त्याच्यामध्ये आता दूध देखील महागत चाललेलं आहे. आणि या संदर्भामध्ये बोलणार आहोत. आमचे प्रतिनिधी स्वप्नील जाधव आपल्यासोबत आहेत. स्वप्नील, 1 सप्टेंबरपासून मुंबईमध्ये म्हशीच्या दुधाचे दर वाढणार आहेत. जवळपास 9 रुपयांनी हे दर वाढवले जाणार आहेत. नक्कीच महागाईचा झटका हा दुधामध्ये सुद्धा पाहायला मिळतोय. सर्वसामान्यांच्या खिशावरती आता दूधमुळे महागाई वाढल्यामुळे कुठेतरी ताण येणार आहे. दुधाच्या किमतीमध्ये 9 रुपयांनी 1 सप्टेंबर पासून वाढ होणार आहे. 28 फेब्रुवारी 2027 या कालावधीमध्ये खरं तर ही वाढ जी आहे, दरवाढ आहे ती लागू राहणार आहे. गेल्या काही दिवसांपासून आपण बघतोय इंधनाचे दर वाढलेले आहेत. त्याचप्रमाणे इतर सुद्धा काही गोष्टींचे दर वाढलेले आहेत. त्याचमुळे पशुखाद्यामध्ये सुद्धा 25% वाढ झालेली पाहायला मिळते. एकूणच गायींच्या जी देखभाल प्रक्रिया आहे यामध्ये कुठेतरी जास्त खर्च जातोय. त्यामुळे यातून खरं तर जे दूध उत्पादक आहेत त्यांना कुठेही नफा मिळत नाहीये. त्या दृष्टीने हा निर्णय घेण्यात आलेला आहे. त्यामुळे चारा असेल, पेंड असेल याची सुद्धा किंमत वाढलेली आहे. त्यामुळे एकूण दूध निर्मितीनंतर ते ट्रान्सपोर्ट करण्यामध्ये सुद्धा खर्च हा मोठ्या प्रमाणात येत आहे. त्यामुळे दुधाच्या किमतीमध्ये 9 रुपयांनी वाढ करण्यात आलेली आहे. त्यामुळे 102 रुपये असा हा दुधाचा रेट कुठेतरी पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे नक्कीच सर्वसामान्यांना याचा फटका बसणार आहे. मात्र आगामी दिवसामध्ये ही दरवाढ लागू होऊन पुढील वर्षापर्यंत ही कायम राहणार असल्याची माहिती समोर येते. दूध उत्पादक संघटना ज्या आहेत त्यांच्याकडून सुद्धा या संदर्भातील स्पष्टता आहे ती देण्यात आलेली आहे. नक्कीच स्वप्नील, धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी.